हरिओम. आज रविवार 16 मार्च 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. प्रपंचातली आसक्ती कमी कशी होईल, ऐकूया त्यांचे विचार. आज आमची स्थिती अशी झाली आहे की प्रपंच आम्हाला सुटत नाही. भगवंताचं प्रेम आम्हाला पाहिजे. या प्रपंचावरचं प्रेम न सोडता आम्हाला भगवंताचं समाधान लाभावं अशी आमची इच्छा आहे. खरोखर प्रपंचातलं आमचं हे प्रेम व्यभिचारी आहे. प्रेम ही वस्तू अशी आहे की ती एकाच ठिकाणी ठेवता येईल. एका म्यानात ज्याप्रमाणे 2 तलवारी राहू शकत नाहीत ना, त्याचप्रमाणे आमचं प्रेम आम्हाला 2 ठिकाणी ठेवता येणार नाही. आमचं खरं सुख एका भगवंताजवळच आहे आणि ते मिळवण्यासाठी आम्ही प्रपंच सोडायलाच पाहिजे असं नाहीये. मग प्रपंचात आम्हाला वाटणारे आसक्ती ही मुख्यतः नाहीशी झाली पाहिजे. शास्त्रात सुद्धा हेच सांगितलंय. शास्त्र हे अनुभवाचं बनलेलं आहे. आमचा अनुभव आम्ही शास्त्राबरोबर पडताळून पाहत नाही. प्रपंचाची खरी किंमत आम्हाला कळल्याशिवाय त्याच्याबद्दलची वाटणारी आमची आसक्ती कमी होणार नाही. आज प्रपंचात सुख नाही हे अनुभवाला येऊनही त्याची आसक्ती आम्हाला सुटत नाही. ती आसक्ती सुटायला काय बरं मार्ग आहे तो आम्ही पाहणं अगदी जरुरीचं आहे. प्रपंचाची आम्हाला गरज किती आहे? एखादा मनुष्य फिरायला जाताना हातात काठी घेतो. त्याला हातात काठी घेणं हे भूषण आहे असं कोणी म्हणत नाही. त्याचप्रमाणे भगवंताकडे जायला प्रपंचाची आम्हाला आधारापुरतीच गरज आहे. हा प्रपंच करीत असताना त्याची आसक्ती कमी होऊन भगवंताचं प्रेम येण्यासाठी शास्त्राने घालून दिलेली बंधनं हे आम्ही पाळली पाहिजेत. आणि मग त्यासाठी आपले आचार, विचार, उच्चार आम्ही सांभाळणं हे अतिशय जरुरीचं आहे. आपण आपल्या संस्काराप्रमाणे वागलो तर निवृत्तीमध्येच जाऊ. कारण आपली प्रवृत्ती ही सर्व निवृत्तीपरच आहे यात संशय नाही. आता यापुढे आपण रामाच्या नावाने प्रपंचाचा धंदा करूया. म्हणजे नफा तोटा त्याचाच होईल. प्रपंचात सदाचाराने वागावं. सदाचार हा मूळ पाया आहे. नीतिधर्माचं आचरण असावं. नीतिधर्माची बंधनं ही आमचे विकार आवरण्यासाठीच आहेत. विचाराने अत्यंत पवित्र असावं. कोणाचा द्वेष मत्सर करू नये आणि दुसऱ्याचे अहित चिंतू नये. उच्चार तर फार सांभाळले पाहिजेत. नेहमी सर्वांशी गोड बोलावे. ज्या जिभेने आपण भगवंताचं नाम घेतो त्या जिभेने दुसऱ्याचे अंतःकरण कधीही न दुखावेल याची खबरदारी घ्या. अंतःकरण दुखवीत असताना त्याच्या ठिकाणी वास करीत असलेल्या भगवंतालाच आपण दुखवतोय हे ध्यानात धरा. प्रपंचातलं आपलं मन आपण काढून भगवंताकडे लावावं आणि तसं करण्यास समाधान आहे ना. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.